नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा पेपर म्हणजे 2 ऑगस्ट शिफ्ट 2 नंबरची होती आणि वनरक्षक या पदासाठीची ही एक्झाम होती। या पदासाठी झालेल्या एक्झाम मध्ये 4 विषय जर आपण बघितले तर पेपर कसा होता, शिफ्ट 1 शिफ्ट 2 ह्या दोघांमध्ये काय फरक होता, कोणता विषय थोडक्यात अवघड गेला, कोणता विषय सोपा होता, किती प्रश्न सोडवू शकत होते मुले आणि साधारणतः कशा प्रकारचे प्रश्न कोणत्या घटकांवरती प्रश्न विचारले हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहे। सुरुवातीलाच आपण बघूया जीके आणि जीएस, ज्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी आतापर्यंत टीसीएसनी ज्या एक्झाम चालू केल्या तिसरा दिवस शिफ्ट नंबर 8 बघता जीके जीएसच मुलांना अवघड गेलेला आहे। आणि इव्हन दो टीसीएसचा पॅटर्न जर आपण बघितला तर इंग्लिश, मराठी आणि बुद्धिमापन चाचणीमध्ये विशेष फरक नाही, तो पॅटर्न जसा आपल्याला माहिती होता तसाच आहे। फक्त जीके जीएसनी मात्र काय केलंय, थोडासा मुलांना नाराज केलं म्हणूया किंवा जीके जीएसच ठरवणार आहे मुलांचं मेरिट। मग काय प्रश्न होते बघा, इथे लक्षात घ्या। इथे प्रश्न भूगोलवरती कालपर्यंत नव्हते, पण आज या शिफ्ट मध्ये भूगोलवरती 6 प्रश्न आले। बघा ही कोणती शिफ्ट आहे, 2nd नंबरची शिफ्ट आहे आणि एक्झाम कोणती आहे, फक्त वनरक्षक पेपरच आहे। आता 2nd शिफ्ट मध्ये फक्त वनरक्षक पेपर झालेला आहे आणि त्यावरती आता इथे तुम्हाला माहिती आहे 12वीच्या लेवलचे प्रश्न, 12वी ॲपियर असणार किंवा 12वी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी वनरक्षक आहे आणि 10वीच्या लेवलचे प्रश्न विचारले जातात। मग भूगोलवरती 6 प्रश्न जवळपास आलेले आहे। आता यामध्ये होऊ शकतं थोडाफार इकडे तिकडे होऊ शकतं, म्हणजे एखादा प्रश्न हा पर्यावरणाशी रिलेटेड असू शकतो, एखादा वनाशी रिलेटेड असू शकतो, पण तो भूगोलमध्ये मी कन्सिडर करतो। बघा महाराष्ट्राचं क्षेत्रफळ त्यांनी डायरेक्ट विचारलं होतं, पाणथळ क्षेत्र महाराष्ट्रामध्ये किती त्यावरती प्रश्न विचारला होता, CO2 उत्सर्जन ऍब्सॉर्प्शन वरती प्रश्न विचारला होता, मान्सून परतीचा मान्सून जो त्याची दिशा विचारली होती, कोणत्या दिशेला तो जातोय, त्यानंतर हवामान म्हणजे दमट आणि उष्ण हवामान, परतीच्या मान्सून दिवस कोणत्या प्रकारचं हवामान असतं त्यावरती, म्हणजे मान्सून वरती बघितलंय तर 2 प्रश्न आहेत, त्यातल्या परतीच्या मान्सून वरती प्रश्न आलाय आणि लोकसंख्येचा हा थोडासा किचकट थोडासा अवघड असा प्रश्न होता। त्यांनी विचारलं इथे गोव्यामधली ग्रामीण शहरी लोकसंख्या किती, ग्रामीण किंवा शहरी ह्या दोघांपैकी एक विचारला प्रश्न आहे। म्हणजे हा थोडासा मुलांना काय म्हणूया आपण, हा न्यूमेरिकल बेस क्वेश्चन आहे, तुम्हाला नंबर पाठ असावा लागेल तसा हा प्रश्न यांनी विचारला। हा थोडासा अवघड जाऊ शकतो आणि पाणथळ क्षेत्राचा हा थोडासा बघा, हा हे काय नंबर बेस क्वेश्चन आहे। बघा क्षेत्रफळ हा तर ठीक, हा पाठ असू शकतो आपला। हे दोघं प्रश्न भूगोलमधले 6 पैकी 2 थोडेसे डिफिकल्ट होते। वनांवरती प्रश्न त्यांनी विचारलाय, 2 प्रश्न वनांवरती। वन अहवाल 2019 नुसार महाराष्ट्राचं वनक्षेत्र विचारलंय त्यांनी आणि महाराष्ट्राचं क्षेत्रफळ टोटल किती वनाखाली गेलेलं आहे, म्हणजे बघा हे 2 प्रश्न 2 प्रकारचे आलेले तसे। आता विशेष मुलांकडनं याच्यात काय फरक आहे ते मला माहिती नाही पडलं, पण 2 प्रश्न वनांवरती आलेले आहे, म्हणजे वनावरती प्रश्न येणारच आहे, बदलून येणार तुम्हाला। वनामध्ये प्रकार पडतात, त्या प्रकारामधले कोणते वनांचा प्रकार महाराष्ट्रात जास्त आहे, कोणता कमी आहे, कोणत्या ठिकाणी कोणते वनक्षेत्र आढळतात, कोणत्या ठिकाणी आढळत नाही, हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं। वनांमध्ये असणारे महत्त्वाचे वनस्पती कोणत्या याच्यावरती पण प्रश्न विचारला जाऊ शकतो। इथे जसं सकाळी पाहिलं आता पाहिलं यामध्ये फरक आहे। इतिहासावरती 3 प्रश्न विचारले आहेत मुलांनी दिलेल्या माहितीच्या आधारे। बघा सकाळी सहकार चळवळ होती, आता होम रूल चळवळीबाबत प्रश्न विचारला आहे, त्यानंतर सप्तशोक समाजाची स्थापना कोणी केली याबद्दल आहे आणि सिंधू संस्कृतीमधलं राखीगडी हे शहर कुठे आहे, राखीगडी ठिकाण कुठे आहे, तर हे बघितलं तर हिसार या जिल्ह्यामध्ये पंजाबमध्ये हरियाणामध्ये आढळतं। ओके, राज्यघटनेवरती 1 प्रश्न विचारलेला आहे, अस्पृश्यता कलम विचारलं। बघा सकाळी जर बघितलं तर मूलभूत हक्कांवरतीच प्रश्न विचारण्यात आलेले आहे। सकाळी आपण बघितलं तर एक असंच मूलभूत हक्कावरती प्रश्न आलेला आहे, असाच इथे अस्पृश्यता बद्दल कलम विचारला आहे। आणि करंटवरती पाहिलं तर पहिला कागद कारखाना कोठे उभारला गेला यावरती प्रश्न आहे। साधारणतः मला जी माहिती मिळाली 12-13 प्रश्नांची माहिती मिळाली, अशा प्रकारचे प्रश्न भूगोलचे विचारले गेलेले आहे। यापैकी जर बघितलं तर भूगोलमध्ये 15 प्रश्न जर आपण इथे कन्सिडर केले तर 15 पैकी साधारणतः 10 ते 11 प्रश्न जीके जीएससी मुलांना सहज जमण्यासारखे होते। एक 3-4 प्रश्न फक्त न्यूमेरिकल बेस होते, त्याच ठिकाणी फक्त अडचण येऊ शकते। मग मुलांनी इथे लक्षात घ्या, तुम्हाला लोकसंख्येवरती जर गेला तर महाराष्ट्राबरोबरच आता महाराष्ट्राची विचारली जाऊ शकते, महाराष्ट्राबरोबर इतर राज्यांची आतापर्यंत पंजाब विचारलाय, त्यानंतर अंदमान निकोबार झालाय, जम्मू काश्मीर झालाय, आता गोव्याचं विचारलेलं आहे। उरलेले राज्य तुम्ही चेक करा, त्यावरती प्रश्न येऊ शकतो तुम्हाला। लक्षद्वीपवरती पण चेक करून बघा, लक्षद्वीपचा प्रश्न येऊ शकतो तुम्हाला। ओके, हा जीके जीएस मेजर मुलांचा प्रश्न आहे, त्यावरती मी थोडं जास्त बोलतो तुम्हाला। जीके जीएसचा अभ्यास करत असताना काय काय प्रश्न येऊ शकतात। आता बघा इथे महाराष्ट्र क्षेत्रफळ विचारलंय तुम्हाला, पुढच्या वेळेस तुम्हाला विचारलं जाऊ शकतं महाराष्ट्रामधल्या जिल्ह्यांच्या क्षेत्रफळानुसार सर्वात जास्त सर्वात कमी कोणता आहे, कोणत्या प्रशासकीय विभागाचं क्षेत्रफळ जास्त आहे, कोणाचं कमी, कोणत्या प्रशासकीय विभागात जिल्हे जास्त आहे, कोणत्या ठिकाणी कमी आहे, जिल्हा निर्मितीमध्ये काय क्रम लागतो जिल्ह्यांचा, तो एक प्रश्न येऊ शकतो। पाणथळ क्षेत्र विचारला आहे,
पाणथळ असेल, त्यानंतर राखीव क्षेत्र किती आहे वनांमधलं, राखीव क्षेत्र किती आहे, वनकुर्णांसाठी किती राखीव ठेवलेलं आहे, प्रत्यक्ष राष्ट्रीय उद्यानांसाठी किती आहे, व्याघ्र प्रकल्पासाठी किती आहे, व्याघ्र प्रकल्पामध्ये असणारे जेवढे 6 व्याघ्र प्रकल्प आहेत सगळ्यात जास्त कोणता, छोटा कोणता, राष्ट्रीय उद्यानामध्ये सगळ्यात जास्त कोणता, छोटा कोणता, याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा हे राष्ट्रीय उद्यान, हे व्याघ्र प्रकल्प कुठे आढळतात यावरती प्रश्न येऊ शकतो. CO2 उत्सर्जन हे करंटचा थोडासा प्रश्न आहे, याच्यावरती तुम्हाला थोडंसं करंटवर जावं लागेल. मान्सून जर बघितला तर 100% तुम्हाला हवामानावरती प्रश्न येणारच आहे. त्यात कोणत्या प्रकारचा मान्सून आहे, नैऋत्य मान्सून वारे कुठे जास्त पाऊस पडतो, भारतात कुठे, महाराष्ट्रात कुठे, तिथेच का जास्त पडतो, कोणते वारे आढळून जातात, परतीच्या मान्सून पासून कोणते वाऱ्यांचे प्रकार आहे, त्यानंतर परतीचा मान्सून महाराष्ट्रात किंवा दोन्ही शाखांपासून महाराष्ट्रात कुठे पाऊस जास्त पडतो, असे प्रश्न तुम्हाला मान्सूनवरती विचारले जाऊ शकतात. सो तो एक मुद्दा लक्षात ठेवा. हवामान त्याच्याशी रिलेटेड आहे. लोकसंख्येवरती महाराष्ट्राबरोबर तुम्ही आता जगाचं भारताचं पण काही राज्यांचं करून ठेवा, पण महाराष्ट्राचं मात्र करणं अपेक्षित प्रश्न येऊ शकतो महाराष्ट्रावरती. इथे जर बघितलं वनांवरती, वन अहवाल 2023चा पण तुम्ही करून ठेवा. 2023चा वन अहवाल तुम्ही वेबसाईटला गेला तर डायरेक्ट वन अहवाल अवेलेबल आहे, तो चेक करा. इतिहासावरती तुम्हाला बघा प्राचीन आणि आधुनिक वरती प्रश्न विचारलेले आहे, त्यानुसार प्रश्नांची तयारी करा. आणि ते 100% मूलभूत हक्क तुम्ही करून ठेवा. जवळपास 12 नंतर 12 ते मला वाटतं 35-36 पर्यंत हे मूलभूत अधिकार आहे, हे सगळे कलम व्यवस्थित लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. ओके. नंतर दुसरीकडे जातोय इंग्लिशकडे. बिफोर दॅट महा टेस्ट सिरीज तलाठी तुम्ही घेणार असाल, घेत असाल किंवा घ्याच, मी असं तुम्हाला सांगेल. नक्कीच ही टेस्ट तुम्हाला उपयोगात येणार आहे. जिल्हा आणि आहे तुमचं रँकिंग करणार आहे. ड्युएल लँग्वेजमध्ये टेस्ट सिरीज आहे. 6 आणि 13 ऑगस्टला टेस्ट आहे. ऑनलाईन टेस्ट आहे. ऑनलाईनचा सराव झाला पाहिजे. 11 ते 1 ह्या वेळेमध्ये कुठे भेटणार आहे तर इग्नाइट अकॅडमीच्या ॲपला डायरेक्ट तुम्ही जायचे, डाउनलोड करायचं आहे. तिथून तुम्हाला डायरेक्ट तलाठीमध्ये जाऊन टेस्ट सिरीज घ्यायची आहे. इग्नाइट अकॅडमीचं चॅनल सुद्धा लगेच सबस्क्राईब करून ठेवा जे मला बघत आहे. का? कारण सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला इथेच मिळणार आहे, कुठे जायची गरज नाही आहे. आणि ह्या टेस्टचं ॲनालिसिस सुद्धा दुपारी 2 वाजता, 11 ते 1 पेपर झाला की दुपारी 2 वाजता याचं ॲनालिसिस सुद्धा असणार आहे. अशा ह्या 2 तारखेंना ह्या टेस्ट होणार आहे. आता इंग्लिशचे प्रश्न कसे ॲज युजल आलेले आहेत. थोडासा बदल काय झाला त्याच्यामध्ये बघा. पॅरांजमल नेहमीप्रमाणे वन वर्ड सबस्टिट्यूशन, सिनोनिम्स आहे, अँटोनिम्स आहे, पंक्च्युएशन हा एक टॉपिक इथे ऍड झाला. पंक्च्युएशन वरती टॉपिकला प्रश्न विचारले आहे. आर्टिकल वरती प्रश्न, एरर वरती प्रश्न आहे. हा फक्त तुम्ही ऍड करा. बाकीचे ॲज इट इज, यात काही फरक नाही आहे, तोच पॅटर्न आहे. बुद्धिमापन चाचणीमध्ये पण काय फरक केला आहे, यामध्ये बॉडमास हा सकाळी ऍड होता, आता पण ऍड झालेला आहे. मॅथ, आता बऱ्याच जण यालाच मॅथ कन्सिडर केलंय. मॅथचे 2 प्रश्न आलेले आहे बघा इथे. बाकी अंकमाला वर्णमालावरती मेजर प्रश्न येतात, 4 ते 5 प्रश्न याच्यावरती आलेले आहे. बैठक व्यवस्था एक प्रश्न, तो इमेजवरती येतो, दिशेवरती आकृती, पुढची आकृती कोणती येते, एक 3 आकृत्या दिल्या जातात, 4थ्या ठिकाणी कोणती आकृती येईल असा हे प्रश्न विचारलाय. म्हणजे हा ॲज इट इज आहे, याच्यात काय बदल नाही, हा सगळ्यांनाच माहिती आहे. मराठीमध्ये पण पॅटर्न तोच आहे, फक्त थोडाफार बदल त्यांनी केला आहे. अलंकार झालाय, समानार्थी उद्गार शब्द पण आहे, म्हणी वाक्प्रचार पण आहे, प्रयोग पण आहे, शब्दसमूहाबद्दल. आता शुद्ध शब्दाबद्दल एखादा प्रश्न आलेला आहे. हा एक पॅटर्न फक्त थोडासा आतापर्यंत बघितलं तर हा नव्हता, आत्ता आलेला आहे. सो तुम्हाला अभ्यास करताना या अनुषंगाने अभ्यास करायचा आहे. बाकी सगळे विषय ओके आहे, फक्त जीके जेच फक्त तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. आता ओव्हरऑल पेपर कसा होता, सगळ्या मुलांशी आम्ही बोललो तसा पेपर कसा होता. पेपर हा सोपा पॅटर्न मध्ये होता. सोपा म्हणजे जवळपास 60 प्रश्नांपैकी साधारणतः 50 ते 55 प्रश्न सुटणारे होते. त्यामध्ये फक्त जीके आणि जीएस यामध्येच तुम्हाला फक्त 5 प्रश्न थोडेसे कठीण वाटत होते सगळ्यांना. बाकी सगळ्या विषयांमध्ये 2-3 प्रश्न फक्त अवघड वाटत होते. बाकी 12-13 प्रश्न सोपे होते. म्हणून 50 ते 55 पर्यंतचे बऱ्याच जणांनी अभ्यास असणाऱ्या विद्यार्थ्यांशी जेव्हा बोलतो आपण 50-55 पर्यंत पोहोचलेले आहेत विद्यार्थी. वेळ पुरला का? यस. इथे तर खूप मी तुम्हाला सांगू इच्छितो, बऱ्याच जणांनी आम्हाला असंही आन्सर दिलं, सर 1 तासामध्येच आमचा क्वेश्चन पेपर कव्हर झाला होता. म्हणजे 1 तास ते फ्री बसले होते. आता हे मला माहित नाही नेमकं काय म्हणणं यांचं, पण ऍटलीस्ट मी याच्यातनं असं म्हणेन तुम्हाला वेळ पुष्कळ मिळतोय. पुष्कळ वेळ. 60 प्रश्न तुम्हाला 120 मिनिटात सोडवायचे. 60 प्रश्न 120 मिनिटात, एका प्रश्नाला 2-2 मिनिटं आहे. सो पुष्कळ वेळ मिळतो. वेळेच्या बाबतीत अजिबात टेन्शन घेऊ नका, सुट्टाय. आता पुढील मुलांना मेसेज काय दिली, वेळेच्या बाबतीत सोडा तुम्ही. आता तुम्हाला जे टॉपिक तुम्हाला वाटतंय की माझे वीक आहे त्यावरती अजूनही तुम्हाला वेळ आहे, चांगलं लक्ष द्या. का लक्ष द्या? कारण वेळ तर पुरतोय तुम्हाला. वेळेच्या बाबतीत निश्चिंत राहा. फक्त आता टॉपिक मी तुम्हाला जे सांगितले, जे टॉपिक तुम्ही केले नसेल, ज्या टॉपिकमध्ये वीक आहात त्याला थोडंसं रिवाइज करण्याची गरज इथे आहे. परत जा सांगू इच्छितो की पोलीस भरतीची पण बॅच 999 रुपयात आहे. 13 ऑगस्ट पर्यंत घेतली तर 999, नंतर तुम्हाला 2499 फी आहे. 14 ऑगस्ट पासून बॅच चालू होते. पूर्ण बॅच मध्ये ही टीम पूर्ण शिकवणार आहे. PDF नोट्स 200+ टेस्ट सिरीज आहे. आणि महा टेस्ट सिरीज जिल्हा आणि या रँक तुम्हाला जाणून घ्यायचं 100% लावाच. त्याच्याबद्दल शंका अजिबात मनात ठेवू नका.
नॉमिनल फी आहे, 1 रुपया तुम्हाला जॉईन करायची नाही. तुम्ही पण करा, तुमच्या जिल्ह्यातल्या सगळ्या मुलांना जॉईन करायला हवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की तुमचे प्रश्न मांडा. त्या अनुषंगाने पुढचा व्हिडिओ आमची टीम नक्की घेऊन येईल. तुर्तास मी इथेच थांबतो. धन्यवाद.